चंदनापुरी ग्रामपंचायतीमध्ये बोगस कारभार उघड, ग्रामसभेचे खोटे प्रोसिडिंग लिहिल्याचे चौकशी अहवालात उघड। संगमनेर तालुक्यातील सतत चर्चेत असलेल्या चंदनापुरी ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा मनमानी आणि बोगस कारभार उघडकीस आला आहे। ग्रामसभेचे खोटे इतिवृत्त प्रोसिडिंग तयार करून मूळ ठरावात फेरफार केल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांचे चांगले धाबे दणाणले आहे। संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी ग्रामपंचायतीच्या दिनांक 13 जुलै 2023 व 5 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या ग्रामसभांमध्ये मूळ गंगा माता मंदिर परिसर सुशोभीकरण व सांस्कृतिक भवन बांधकामासाठी ठराव मंजूर करण्यात आला होता। सदर ठरावासाठी सूचक म्हणून ग्रामपंचायत सदस्य अंकुश रहाणे व अनुमोदन श्री श्याम रहाणे असे नाव ग्रामसभेत प्रत्यक्ष ठरले होते। मात्र नंतर राजकीय हेतूने आपल्या सोयीनुसार ठरावात बदल करून सूचक रामनाथ भाऊराव रहाणे व अनुमोदन श्री रामभाऊ मार्तंड रहाणे अशी नावे नमूद केल्याचे आढळून आले आहे। या प्रकरणी श्री रामभाऊ मार्तंड रहाणे यांनी दिनांक 27 जून 2024 रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती संगमनेर यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता। त्यानंतर विस्तार अधिकारी श्री कासार यांना चौकशीचे आदेश देण्यात आले। चौकशी दरम्यान प्रत्यक्ष ग्रामसभा इतिवृत्त व ग्रामसभा व्हिडिओ चित्रीकरणाची पडताळणी करण्यात आली असता मूळ ठरावात स्पष्ट तफावत आढळून आली आहे। चौकशी अहवालात सरपंच भाऊसाहेब रहाणे व ग्रामविकास अधिकारी रामदास काळे यांनी ग्रामसभा इतिवृत्तात फेरफार केल्याचे स्पष्ट होत असून ते कायदेशीर कारवाईस पात्र असल्याचे नमूद करण्यात आले आहे। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या चंदनापुरी ग्रामस्थांनी संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच चंदनापुरी ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या संभाव्य भ्रष्टाचाराचीही सखोल चौकशी करण्यात यावी अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे। महासत्ता न्यूज संगमनेर।